श्री स्वामी समर्थ साप्ताहिक राशी भविष्यामध्ये आपलं स्वागत आहे। रविवार 25 मे 2025 ते शनिवार 31 मे 2025 या आठवड्याचं आपण साप्ताहिक राशी भविष्य पाहूयात। या आठवड्यातील प्रमुख दिवस पुढील प्रमाणे आहेत। सोमवारी 26 मे रोजी दर्श भावुका अमावस्या आहे, शनैश्चर जयंती आहे आणि सोमवती अमावस्या आहे। शुक्रवार 30 मे रोजी विनायक चतुर्थी आहे। या आठवड्यातील चंद्राचं भ्रमण प्रमुखता मेष, वृषभ, मिथुन आणि कर्क राशीमध्ये आहे। साप्ताहिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे योगेश मुळे हे YouTube चॅनल तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। बघूयात 12 राशींचं साप्ताहिक राशी भविष्य। मेष राशीच्या व्यक्तींना या आठवड्यामध्ये प्रगतिकारक ग्रहमानाचा मोठा लाभ होईल। महत्त्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरतील। नवीन योजनांचा तुम्हाला या आठवड्यामध्ये पाठपुरावा करता येईल। आर्थिक अडीअडचणी सुटण्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल। जुनी येणी वसूल करणं, कर्ज प्रकरणे मंजूर करणं यासारखे महत्त्वाच्या गोष्टींसाठी या आठवड्यामध्ये तुम्हाला ग्रहांची साथ लाभेल। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुम्ही योग्य पद्धतीने घेऊ शकाल। गुंतवणूकदारांसाठी हा आठवडा अनुकूलता प्रदान करणार आहे। शेअर्स, कमोडिटी मार्केट आणि जमिनीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींसाठी या आठवड्यातील ग्रहमान उत्तम लाभ देणार आहे। हा आठवडा तुम्हाला वास्तु सौख्य, संतती सौख्य, कौटुंबिक सौख्य, वाहन सौख्य देणारा ठरेल। कुटुंबाशी निगडीत अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल। भावंडांच्या आणि नातेवाईकांच्या गाठीभेटीनं या आठवड्यातील दिवस तुमचे आनंदी जातील। व्यावसायिकांच्या दृष्टीने हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे, नवीन योजना राबवण्याचा आहे। गेल्या काही दिवसांपासून व्यवसायामध्ये निर्माण झालेली अस्थिरता या आठवड्यामध्ये कमी होईल। महत्त्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरतील। नवीन योजनांचा तुम्हाला या आठवड्यामध्ये पाठपुरावा करता येईल। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल। कार्याची व्याप्ती वाढण्याच्या दृष्टीने या आठवड्यामध्ये तुम्ही प्रयत्न करावेत। या आठवड्यामध्ये केलेले प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला उत्तम स्थिरता देणारे ठरणार आहेत। नोकरदार मंडळींसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे। नोकरीमध्ये तुम्हाला उत्तम ग्रहमान प्राप्त झालेलं आहे। तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला दिवस व्यतीत करता येईल। वरिष्ठांचं सहकार्य तुम्हाला या आठवड्यामध्ये प्राप्त होईल। महत्त्वपूर्ण निर्णय तुम्ही योग्य पद्धतीने घेऊ शकाल। ग्रहांच्या लाभलेल्या या अनुकूलतेमुळे तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल। बदली, बढती किंवा पगारवाढीशी संबंधित अडीअडचणी सोडवण्यातही तुम्हाला यश येईल। नोकरीच्या नवनवीन संधी तुम्हाला प्राप्त होतील। सरकारी अधिकारी आणि खाजगी कंपन्यांमधील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या दृष्टीने हा आठवडा अतिशय महत्त्वाचा आहे। मोठ्या जबाबदाऱ्या या आठवड्यामध्ये तुम्ही पार पाडू शकाल। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा देखील तुम्हाला पाठपुरावा करता येईल। विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा जाणार आहे। तुमच्या भवितव्याशी निगडीत महत्त्वाचे निर्णय तुम्ही घेऊ शकाल। त्या दृष्टीने तुम्हाला वरिष्ठांचं आणि तुमच्या गुरुजनांचं मार्गदर्शन प्राप्त होईल। गृहिणींसाठी या आठवड्यामध्ये आनंद आणि उत्साह देणारं ग्रहमान आहे। महत्त्वपूर्ण निर्णय तुम्ही या आठवड्यामध्ये घेऊ शकाल। कौटुंबिक सौख्य तुम्हाला प्राप्त होईल। कुटुंबामध्ये तुम्हाला मानमर्तब आणि प्रतिष्ठा देखील लाभेल। महत्त्वपूर्ण निर्णयांचा तुम्ही या आठवड्यामध्ये पाठपुरावा करावा। गृहोपयोगी वस्तूंच्या खरेदीचे तुम्ही बेत आखू शकाल। नवीन वास्तू विकत घेणं किंवा जुन्या वास्तूमध्ये काही बदल करणं यासारख्या महत्त्वाच्या निर्णयांसाठी तुम्ही प्रयत्न करावेत। येणाऱ्या काळामध्ये तुमचे निर्णय योग्य ठरणार आहेत। ज्या महिलांचे गृहउद्योग आहेत, व्यवसायामध्ये आहेत किंवा ज्या महिला नोकरी करत आहेत अशा महिलांसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण जाईल। ज्येष्ठ नागरिकांना या आठवड्यामध्ये त्यांनी पूर्वी केलेल्या सत्कर्मातून लाभ होणार आहे। तुमच्या हितसंबंधातून तुम्हाला उत्तम लाभ प्राप्त होतील। महत्त्वपूर्ण निर्णयांचा तुम्हाला या आठवड्यामध्ये पाठपुरावा करता येईल। आर्थिक लाभाच्या दृष्टीने ज्येष्ठ नागरिकांना हा आठवडा साथ देणारा ठरेल। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील। या आठवड्यामधील सोमवारी 26 मे रोजी येणाऱ्या सोमवती अमावस्या आणि शनैश्चर जयंतीच्या तिन्ही सांजेच्या वेळेस तुम्ही शनी मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन तेल अर्पण करावं आणि अडीअडचणी दूर होण्यासाठी, भाग्यवृद्धी होण्यासाठी प्रार्थना करावी। वृषभ राशीच्या दृष्टीने हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे। आठवड्याची सुरुवात कदाचित तुमची थोडी संथपणे होण्याची शक्यता आहे। आठवड्याच्या सुरुवातीचे म्हणजे 25 आणि 26 मे हे तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत। या 2 दिवसांमध्ये तुमच्या खर्चाच्या प्रमाणामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। गुंतवणूकदारांनी या 2 दिवसांमध्ये विशेष दक्षता बाळगावी। महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेत असताना हे 2 दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत केल्यास इतर 5 दिवस तुम्हाला उत्तम लाभाचे जाणार आहेत, भाग्यवृद्धीचे जाणार आहेत। 27, 28, 29, 30 आणि 31 मे हे 5 दिवस तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहेत। या 5 दिवसांमध्ये घेतलेले निर्णय तुम्हाला दूरगामी लाभ देणारे आणि आर्थिक स्थिरता देणारे ठरणार आहेत। महत्त्वपूर्ण निर्णयांचा या 5 दिवसांमध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येईल। आठवड्याची सुरुवात जरी तुमची थोडी संथपणे झाली, थोडी नकारात्मकतेने झाली, तरी या आठवड्यातील 5 दिवस तुम्हाला उत्तम लाभाचे जातील। त्यामुळे या निर्माण झालेल्या नकारात्मकतेचा कुठलाही परिणाम तुमच्या मनचित्त आणि स्वास्थ्यावर होऊ देऊ नये। निर्णय क्षमतेमध्ये निश्चितपणे तुमच्या वाढ होईल। वरिष्ठांचं आणि सहकाऱ्यांचं सहकार्य तुम्हाला या आठवड्यामध्ये प्राप्त होणार आहे।
व्यावसायिकांसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण जाणार आहे। कारखानदार मंडळी, लोखंडाशी निगडित व्यापार व्यवसाय करणाऱ्या मंडळींसाठी या आठवड्यामध्ये उत्तम लाभाचं ग्रहमान आहे। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे या आठवड्यामध्ये योग्य ठरतील। आठवड्याच्या सुरुवातीच्या 2 दिवसांमध्ये जरी थोडे त्रास किंवा थोड्या अडीअडचणींमध्ये वाढ झाली तरी इतर 5 दिवस तुम्हाला उत्तम लाभाचे जातील। विरोधकांच्या कारवाया हाणून पाडण्यामध्ये तुम्हाला यश येईल। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा तुम्हाला या 5 दिवसांमध्ये पाठपुरावा करता येईल। नोकरदार मंडळींसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण आहे। नोकरीमध्ये अतिरिक्त कामाचा ताण आणि जबाबदाऱ्या तुमच्यावर येण्याची शक्यता आहे। या जबाबदाऱ्या तुम्ही उत्तम पद्धतीने पार पाडू शकाल। तुमच्या कार्यकुशलतेचं, तुमच्या कार्यतत्परतेचं सर्वांकडून कौतुक होईल। नोकरीमध्ये निर्माण झालेल्या अंतर्गत स्पर्धेला किंवा विरोधाला तुम्ही उत्तम पद्धतीने तोंड देऊ शकाल। विद्यार्थ्यांना या आठवड्यामध्ये महत्त्वपूर्ण निर्णयांचा पाठपुरावा करता येईल। तुम्हाला अपेक्षित असलेले यश या आठवड्यामध्ये प्राप्त होण्याची शक्यता आहे। त्या दृष्टीने तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करावेत। प्रत्येक दिवसाचं नियोजन योग्य पद्धतीने केल्यास विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अतिशय अनुकूलता प्रदान करणार आहे। गृहिणींसाठी या आठवड्यामध्ये उत्तम लाभाचं ग्रहमान आहे। कौटुंबिक जबाबदाऱ्या तुमच्या या आठवड्यामध्ये वाढण्याची शक्यता आहे। घरातील ज्येष्ठ नागरिक किंवा लहान मुलांच्या अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येणार आहे। गृहिणींना या आठवड्यामध्ये मनाजोगे दिवस व्यतीत करता येतील। ज्येष्ठ नागरिकांसाठी या आठवड्यामध्ये आर्थिक लाभाचं ग्रहमान आहे। प्रसंग परिस्थितीचा योग्य अंदाज तुम्हाला येईल आणि त्यानुसार तुमचे निर्णय योग्य ठरणार आहेत। आर्थिक स्थिरता, कौटुंबिक सौख्य तुम्हाला या आठवड्यामध्ये प्राप्त होईल। सोमवारी 26 मे रोजी येणाऱ्या सोमवती अमावस्या आणि शनैश्चर जयंतीच्या तिन्ही सांजेच्या वेळेस तुम्ही शनी मंदिरामध्ये जाऊन 5 दिवे लावावेत, शनीला तेल अर्पण करावं आणि गरजूंना लाल रंगाचं वस्त्र दान करावं। मिथुन राशीच्या व्यक्तींना या आठवड्यामध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी थोडे प्रयत्न करावे लागतील। प्रत्येक दिवसाचा अंदाज आल्याशिवाय तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत। प्रसंग परिस्थितीला गृहीत धरू नये। महत्त्वाचे निर्णय घेत असताना वरिष्ठांचा किंवा सहकाऱ्यांचा सल्ला घ्यावा। निर्णय क्षमतेमध्ये या आठवड्यामध्ये तुमच्या वाढ होईल। कदाचित अति आत्मविश्वासाने तुम्ही निर्णय घ्याल आणि त्यामध्ये तुमच्या चुका होण्याची शक्यता आहे। या आठवड्यामधील 25, 26, 29, 30 आणि 31 मे तुम्हाला उत्तम लाभाचे, भाग्य वृद्धीचे जाणार आहेत। परंतु या आठवड्यातील मध्यातले 27 आणि 28 मे हे तुम्हाला सावधपणे व्यतीत करावे लागतील। महत्त्वाचे निर्णय घेत असताना तुम्हाला दक्षता बाळगण्याचे संकेत देणारे हे 2 दिवस आहेत। या 2 दिवसांमध्ये घडलेली एखादी आर्थिक चूक तुम्हाला दूरगामी नुकसान देणारी ठरू शकते, त्यामुळे दक्षतापूर्वक वागावं। अति आत्मविश्वासाने निर्णय घेऊ नयेत। कुठल्याही आर्थिक प्रलोभनांना तुम्ही बळी पडू नये। 27 आणि 28 मे रोजी गुंतवणूकदारांनी विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे। कमोडिटी मार्केट आणि शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींनी या 2 दिवसांमध्ये सावधानता बाळगावी। आर्थिक प्रलोभन या 2 दिवसांमध्ये वाढण्याची शक्यता आहे। इतर 5 दिवस तुम्हाला उत्तम लाभाचे जाणार आहेत। या आठवड्यातील ग्रहमान जरी चढ उताराचे असले तरी देखील मिथुन राशीच्या व्यक्तींना हा आठवडा प्रगतिकारक ग्रहमानाचा लाभ देणारा ठरेल। व्यावसायिकांच्या दृष्टीने हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा, नवीन योजना राबवण्याचा आहे। कार्यक्षेत्रामध्ये थोडी दगदग वाढण्याची शक्यता आहे, दगदगीचे प्रवास होण्याची शक्यता आहे, परंतु याचा कुठलाही विपरीत परिणाम तुमच्या आर्थिक स्थिरतेवर होणार नाही। आर्थिक आवक उत्तम राहील। महत्त्वाचे निर्णय योग्य पद्धतीने तुम्हाला घेता येतील। व्यावसायिकांसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण जाणार आहे। या आठवड्यामध्ये तुम्हाला नवीन संधींचा लाभ होईल। नवीन व्यवसाय सुरू करणं, व्यवसायामध्ये महत्त्वाचे बदल करणं यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही करू शकाल। नोकरदार मंडळींसाठी हा आठवडा दगदगीचा आणि धावपळीचा जाण्याची शक्यता आहे। वरिष्ठांची मर्जी तुम्हाला या आठवड्यामध्ये राखावी लागेल। वरिष्ठांशी आणि सहकाऱ्यांशी कुठल्याही स्वरूपाचा मतभेद या आठवड्यामध्ये वाढवू नये। हा आठवडा नोकरदार मंडळींना उत्तम लाभाचा जाईल, नवीन संधींचा लाभ देणारा जाईल। विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे, धावपळीचा, दगदगीचा आहे। विद्यार्थ्यांना या आठवड्यामध्ये प्रवास घडण्याची शक्यता आहे। खर्चाच्या प्रमाणात या आठवड्यामध्ये वाढ होऊ शकते, त्यामुळे विद्यार्थ्यांनी विशेष दक्षतापूर्वक वागावं आणि कुसंगतीपासून सावध राहावं। गृहिणींसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा, कौटुंबिक सौख्याचा, आर्थिक स्थिरतेचा आहे। आर्थिक अडीअडचणी तुमच्या या आठवड्यामध्ये सुटतील आणि तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला दिवस व्यतीत करता येतील। ज्येष्ठ नागरिकांसाठी या आठवड्यामध्ये महत्त्वपूर्ण निर्णयांचं ग्रहमान आहे। 27 आणि 28 मे हे 2 दिवस तुमच्या खर्चाच्या प्रमाणात वाढ करणारे आणि तुमच्या आरोग्याच्या तक्रारी वाढवणारे ठरतील, त्यामुळे तुम्ही दक्षतापूर्वक वागणं गरजेचं आहे। प्रवासामध्ये विशेष दक्षता बाळगावी। परान्न वर्ज्य करावं। या आठवड्याच्या सोमवारी 26 मे रोजी येणाऱ्या सोमवती अमावस्या आणि शनैश्चर जयंतीच्या तिन्ही सांजेच्या वेळेस तुम्ही शनी मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन शनीला तेल अर्पण करावं। काळं वस्त्र, काळे उडीद आणि 1 श्रीफळ अर्पण करून अडीअडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना करावी। कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा तुमचे अधिकार वाढवणारा आहे, मोठ्या जबाबदाऱ्या वाढवणारा आहे। त्यामुळे या आठवड्यामध्ये तुम्हाला उत्तम लाभाचं ग्रहमान प्राप्त होईल। तुम्हाला अपेक्षित असलेले यश या आठवड्यामध्ये तुम्हाला प्राप्त होऊ शकतं।
भाग्यवृद्धिकारक ग्रहमानाचा तुम्हाला लाभ होणार आहे, परंतु त्याचबरोबर तुमच्या खर्चाचे प्रमाण वाढवणारा देखील हा आठवडा ठरू शकतो, त्यामुळे विशेष दक्षतापूर्वक वागावं. गुंतवणूकदारांनी या आठवड्यामध्ये विशेष सावधानता बाळगणं गरजेचं आहे. महत्त्वाचे निर्णय घेत असताना विशेष दक्षता बाळगावी. वरिष्ठांशी सहकाऱ्यांशी कुठल्याही स्वरूपाचा मतभेद या आठवड्यामध्ये तुम्ही वाढवू नये. नवीन योजना राबवत असताना विशेष दक्षता बाळगावी. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल, परंतु 29 आणि 30 मे हे 2 दिवस तुम्हाला सावधपणे व्यतीत करावे लागतील. महत्त्वपूर्ण निर्णयांचा तुम्हाला या 2 दिवसांमध्ये पाठपुरावा करत असताना विशेष काळजी घ्यावी लागेल. नवीन योजना राबवत असताना विशेष दक्षता बाळगावी लागेल. महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा तुम्हाला या आठवड्यामध्ये पाठपुरावा करता येईल. महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेत असताना वरिष्ठांचं आणि सहकाऱ्यांचं तुम्हाला सहकार्य प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. कर्क राशीच्या व्यक्तींसाठी या आठवड्यातील ग्रहमान थोडं चढ उताराचं आहे, परंतु तरी देखील तुम्हाला उत्तम आर्थिक स्थिरता प्राप्त होऊ शकते. त्यासाठी तुम्ही संयमानं वागणं गरजेचं आहे. आर्थिक निर्णय घेत असताना संयम राखणं गरजेचं आहे. व्यावसायिकांसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा जाणार आहे. मोठ्या जबाबदाऱ्या तुमच्यावर येणार आहे. व्यवसायामध्ये अनपेक्षितपणे काही मोठ्या संधींचा तुम्हाला लाभ होईल. महत्त्वपूर्ण निर्णय घेत असताना तुम्हाला सर्वांचं सहकार्य या आठवड्यामध्ये प्राप्त होणार आहे. नोकरदार मंडळींसाठी हा आठवडा दगदगीचा, धावपळीचा जाण्याची शक्यता आहे. तरी देखील काही महत्त्वाचे निर्णय तुम्ही घेऊ शकाल. वरिष्ठांचं सहकार्य तुम्हाला प्राप्त होईल. मोठ्या जबाबदाऱ्या तुमच्यावर येण्याची शक्यता आहे. या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी तुमचा आत्मविश्वास उंचावलेला असेल. आनंद आणि उत्साहामध्ये तुम्ही हे दिवस व्यतीत करू शकाल. खर्चाच्या प्रमाणात या आठवड्यामध्ये वाढ होईल, त्यामुळे दक्षतापूर्वक वागणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे. नवीन योजना राबवण्याचा आहे. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला वरिष्ठांचं, तुमच्या गुरुजनांचं मार्गदर्शन प्राप्त होईल. गृहिणींसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा जाईल. या आठवड्यामध्ये तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे दिवस व्यतीत करता येतील. कुटुंबामध्ये तुम्हाला मान सन्मान प्राप्त होईल. सामाजिक कार्यामध्ये कार्यरत असलेल्या महिलांसाठी हा आठवडा विशेष महत्त्वपूर्ण जाईल. महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा आठवडा आनंद आणि उत्साहाचा आहे. महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे. नवीन योजना राबवण्याचा आहे. महत्त्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत. सामाजिक कार्यामध्ये या आठवड्यात तुमचा सहभाग वाढण्याची शक्यता आहे. सोमवारी 26 मे रोजी येणाऱ्या सोमवती अमावस्येच्या तिन्ही सांजेच्या वेळेस तुम्ही घरामध्ये कालभैरवाष्टकाचा पाठ करावा. घरात आणि उंबऱ्याच्या बाहेर धूप जाळावं. 26 मे रोजी शनैश्चर जयंती आहे. शनी मंदिरामध्ये जाऊन तुम्ही वस्त्रदान करावं. सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे. नवीन योजना राबवण्याचा आहे. कार्यक्षेत्रामध्ये वाढ करण्याचा आहे. हा आठवडा अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला साथ देणारा ठरेल. गेल्या काही आठवड्यांमध्ये तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल. तुमच्या कार्याची व्याप्ती वाढण्याच्या दृष्टीनं तुम्हाला सर्वांचं सहकार्य या आठवड्यामध्ये प्राप्त होणार आहे. आर्थिक स्थिरता तुम्हाला या आठवड्यामध्ये प्राप्त होईल. धाडसी आणि धडाडीचे निर्णय तुम्ही घेऊ शकाल. तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला दिवस व्यतीत करता येतील. राजविलासी ग्रहमानाचे या आठवड्यामध्ये तुम्हाला लाभ होईल. महत्त्वपूर्ण निर्णय तुमचे या आठवड्यात योग्य ठरतील. निर्णय क्षमतेमध्ये तुमच्या मोठी वाढ होणार आहे. आत्मविश्वासाने तुम्ही निर्णय घेऊ शकाल. विरोधकांच्या कारवाया हाणून पाडण्यामध्ये तुम्हाला यश येईल. गेल्या काही आठवड्यांमध्ये निर्माण झालेल्या कौटुंबिक चिंता, समस्या सोडवण्यामध्ये देखील तुम्हाला या आठवड्यामध्ये यश येणार आहे. भावंडांचं सहकार्य या आठवड्यात तुम्हाला प्राप्त होईल. व्यावसायिकांसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे. नवीन योजना राबवण्याचा आहे. धाडसी आणि धडाडीचे निर्णय घेण्याचा आहे. विपरीत प्रसंग परिस्थितीवर मात करण्याचा हा आठवडा आहे. ग्रहांच्या लाभलेल्या अनुकूलतेमुळे तुमचा आनंद आणि उत्साह वाढलेला असेल. आत्मविश्वासाने तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. नोकरदार मंडळींसाठी हा आठवडा नवीन संधींचा लाभ देणारा ठरेल. या आठवड्यामध्ये तुम्हाला नवीन नोकरीच्या संधींचा लाभ होईल. नोकरीमधील अडीअडचणी सोडवण्यातही तुम्हाला यश येणार आहे. वरिष्ठांचं आणि सहकाऱ्यांचं सहकार्य या आठवड्यामध्ये तुम्हाला प्राप्त होणार आहे. आर्थिक गुंतवणुकीच्या दृष्टीने तुम्हाला सर्वांचं सहकार्य या आठवड्यामध्ये प्राप्त होईल. नवीन योजना या आठवड्यात तुम्हाला राबवता येतील. महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा तुम्ही या आठवड्यात पाठपुरावा करू शकाल. या आठवड्यामध्ये विद्यार्थी महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ शकतील. त्यांच्या कार्याशी निगडीत त्यांना अनुकूल ग्रहमान या आठवड्यामध्ये प्राप्त झालेले आहे. वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी किंवा स्पर्धा परीक्षेसाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अनुकूलता प्रदान करणार आहे. गृहिणींसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे. कुटुंबातील अडीअडचणी तुम्हाला सोडवता येतील. कौटुंबिक मान सन्मान तुम्हाला या आठवड्यामध्ये प्राप्त होईल. ज्या महिला नोकरी करत आहेत किंवा ज्यांचे गृहउद्योग आहेत अशा महिलांसाठी हा आठवडा उत्तम संधींचा लाभ देणारा ठरेल. महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला साथ देणारा ठरेल. ज्येष्ठ नागरिकांवर या आठवड्यामध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याची जबाबदारी येईल. कौटुंबिक अडीअडचणी सोडवण्याची जबाबदारी येईल. या अडीअडचणी तुम्ही उत्तम पद्धतीने सोडवू शकाल. त्यामुळे कौटुंबिक मान सन्मान तुम्हाला प्राप्त होईल. सोमवारी 26 मे रोजी येणाऱ्या शनैश्वर जयंतीच्या तिन्ही सांजेच्या वेळेस तुम्ही शनी मारुती मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यावं. शनी मारुतीचं विधिवत पूजन करावं. शनीला तेल,
काळे उडीद, काळं वस्त्र, एक नारळ अर्पण करावं आणि गरजूंना गडद लाल रंगाचं वस्त्र दान करावं. कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा उत्तम लाभाचा आहे, महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे, नवीन योजना राबवण्याचा आहे. परंतु या आठवड्याच्या सुरुवातीचे 2 दिवस म्हणजे 25 आणि 26 मे तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत. या 2 दिवसांमध्ये तुमच्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे आणि खर्चाचे प्रमाणही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे 2 दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत. या 2 दिवसांमध्ये तुम्ही संयम राखावा. तुम्ही राखलेला हा संयम येणारे 5 दिवस तुम्हाला उत्तम लाभ देणारा ठरेल. 27, 28, 29, 30 आणि 31 मे हे 5 दिवस तुमच्यासाठी उत्तम लाभाचे जातील, महत्त्वपूर्ण निर्णयांचा लाभ देणारे ठरतील. नवीन योजना या 5 दिवसांमध्ये तुम्हाला राबवता येतील. कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला या 5 दिवसांमध्ये प्राप्त होईल. आर्थिक स्थिरता, कौटुंबिक सौख्य आणि सामाजिक प्रतिष्ठा या 5 दिवसांमध्ये तुम्हाला प्राप्त होणार आहे. आठवड्याची सुरुवात जरी थोडी संथपणे झाली तरी देखील येणारे 5 दिवस तुम्हाला उत्तम लाभाचे जातील. प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय तुम्ही महत्त्वाचे निर्णय सुरुवातीच्या 2 दिवसांमध्ये घेऊ नये. सुरुवातीच्या 2 दिवसांमध्ये राखलेला संयम तुम्हाला उत्तम लाभ देणारा ठरेल. नवीन योजना या आठवड्यामध्ये तुम्हाला राबवता येतील. व्यावसायिकांसाठी हा आठवडा उत्तम आर्थिक स्थिरतेचा, महत्त्वाचे निर्णय घेण्याचा आणि भाग्यवृद्धीचा आहे. महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुम्ही या आठवड्यामध्ये घेऊ शकाल. व्यवसायाशी निगडीत महत्त्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत. नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येईल. हा आठवडा अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला साथ देणारा ठरेल. नोकरदार मंडळींना या आठवड्यामध्ये मोठ्या जबाबदाऱ्यांना सामोरं जावं लागेल. या जबाबदाऱ्या तुम्ही उत्तम पद्धतीनं पार पाडू शकाल. परंतु आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला काही नकारात्मकतेला सामोरं जावं लागेल. आपल्या दैनंदिन कार्यावरती लक्ष केंद्रित करावं. आत्मविश्वास ढळू देऊ नये, कारण त्यानंतर येणारे 5 दिवस तुम्हाला उत्तम लाभाचे, नवीन संधींचा लाभ देणारे जाणार आहेत. नोकरीमध्ये अपेक्षित असलेले बदल या आठवड्यामध्ये तुम्ही घडवू शकाल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे, दगदगीचा, धावपळीचा आहे. जरी या आठवड्यामध्ये काही धावपळ झाली, दगदग झाली, काही अचानकपणे तुम्हाला काही प्रवास करावे लागले, तरी देखील तुम्ही या आठवड्यामध्ये उत्तम संधी प्राप्त करू शकाल. अपेक्षित यश या आठवड्यामध्ये तुम्हाला प्राप्त होईल किंवा या आठवड्यामध्ये केलेले प्रयत्न तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये उत्तम स्थिरता देणारे ठरतील. गृहिणींसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे, नवीन योजना राबवण्याचा आहे. मनाप्रमाणे तुम्हाला दिवस व्यतीत करता येतील. आर्थिक स्थिरता तुम्हाला प्राप्त होईल. भाग्यवृद्धिकारक ग्रहमानाचा गृहिणींना या आठवड्यामध्ये लाभ होईल. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे, नवीन योजना राबवण्याचा आहे. कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याचा आहे. आठवड्याच्या सुरुवातीच्या 2 दिवसांमध्ये तुमच्या आरोग्याच्या तक्रारी वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे दक्षता बाळगावी. प्रवास करत असताना विशेष दक्षतेनं वागावं. सोमवारी 26 मे रोजी येणाऱ्या सोमवती अमावस्येच्या तिन्ही सांजेच्या वेळेस तुम्ही घरामध्ये 3 वेळा कालभैरवाष्टकाचा पाठ करावा. घरात आणि उंबऱ्याच्या बाहेर धूप जाळावं. शनी मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन तेल, काळे उडीद, मीठ, काळं वस्त्र, एक हार, एक नारळ, 21 रुपये दक्षिणा अर्पण कराव्यात. शनी मंत्राचा 108 वेळा जप करावा आणि गरजूंना अन्नदान करावं. तुळ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा प्रगतिकारक ग्रहमानाचा लाभ देणार आहे. या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच तुम्हाला उत्तम ग्रहमानाची साथ लाभेल. आठवड्याच्या मध्यातले 2 दिवस म्हणजे 27 आणि 28 मे तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत. या 2 दिवसांमध्ये तुमच्या खर्चाच्या प्रमाणामध्ये वाढ होईल. व्यवसाय, नोकरी किंवा इतर कामानिमित्त तुम्हाला प्रवास करावे लागतील. थोडी दगदग आणि धावपळ या 2 दिवसांमध्ये होण्याची शक्यता आहे. प्रसंग परिस्थितीवर तुम्ही मात करू शकाल. आर्थिक स्थिरता या आठवड्यामध्ये तुम्हाला प्राप्त होईल. भाग्यवृद्धिकारक ग्रहमानाचा तुम्हाला या आठवड्यामध्ये लाभ होईल. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला मोठे अधिकारही प्राप्त होण्याची शक्यता आहे. या आठवड्यातील 5 दिवस म्हणजे 25, 26, 29, 30 आणि 31 मे तुम्हाला उत्तम लाभाचे आहेत. महत्त्वपूर्ण निर्णय तुमचे या 5 दिवसांमध्ये योग्य ठरणारे आहेत. नवीन योजना या आठवड्यामध्ये तुम्हाला राबवता येतील. कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल. व्यावसायिकांसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे, नवीन योजना राबवण्याचा आहे. व्यवसायामध्ये यशाच्या दृष्टीने अपेक्षित ग्रहमान तुम्हाला प्राप्त झालेला आहे, त्यामुळे हा आठवडा व्यावसायिकांसाठी उत्तम लाभाचा जाईल. व्यवसायामध्ये काही अडीअडचणी येतील, परंतु त्या सोडवण्यामध्ये देखील तुम्हाला यश येणार आहे. कारखानदार मंडळी, लोखंडाशी निगडीत, शेतीशी निगडीत व्यवसाय करणारे मंडळी, फॅशन इंडस्ट्री, फिटनेस इंडस्ट्री, इंजिनिअरिंग आणि मेडिकल क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या व्यावसायिकांसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे. महत्त्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत. आर्थिक स्थिरता या आठवड्यामध्ये तुम्हाला प्राप्त होईल. नोकरदार मंडळींसाठी हा आठवडा प्रगतिकारक ग्रहमानाचा लाभ देणार आहे. या आठवड्यामध्ये तुम्हाला कामानिमित्त प्रवास घडण्याची शक्यता आहे. या प्रवासामध्ये तुम्हाला उत्तम संधींचा लाभ होईल. महत्त्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरतील. वरिष्ठांची आणि सहकाऱ्यांची मर्जी तुमच्यावर राहील, त्यामुळे दिवस आनंदात जातील. विद्यार्थ्यांना या आठवड्यामध्ये धावपळ आणि दगदग होण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला वरिष्ठांचं सहकार्य प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा तुम्हाला या आठवड्यामध्ये
पाठपुरावा करावा लागेल। शैक्षणिक कर्ज मंजूर करण्यासाठी या आठवड्यामध्ये तुम्ही प्रयत्न करावेत। येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे तुम्हाला यश येईल। गृहिणींसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे, नवीन योजना राबवण्याचा आहे, कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करण्याचा आहे। हा आठवडा गृहिणींसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी साथ देणारा ठरेल। गृहोपयोगी वस्तूंच्या खरेदीचे तुम्ही बेत आखाल। ज्येष्ठ नागरिकांसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचा आहे, नवीन योजना राबवण्याचा आहे। ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी या आठवड्यामध्ये कमी होतील। निर्णय क्षमतेमध्ये तुमच्या वाढ होईल। आर्थिक स्थिरता या आठवड्यात तुम्हाला प्राप्त होईल। महत्त्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत। सोमवारी 26 मे रोजी येणाऱ्या शनैश्चर जयंतीच्या तिन्ही सांजेच्या वेळेस शनी मंदिरामध्ये जाऊन तेल अर्पण करावं। शनी मंत्राचा 108 वेळा जप करावा आणि काळ्या रंगाच्या वस्त्राचं दान करावं। वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा सावधपणे व्यतीत करण्याचा आहे। या आठवड्यातील ग्रहमान तुमच्या प्रगतीचा वेग मंदावणारे ठरू शकते, त्यामुळे सावधपणे वागावं। महत्त्वाचे निर्णय घेत असताना दक्षता बाळगावी। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल, परंतु तुम्हाला दक्षतेने वागणं गरजेचं आहे। हा आठवडा अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला साथ देणारा ठरेल। नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येईल। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे या आठवड्यात योग्य ठरतील। हा आठवडा कार्यक्षेत्रामध्ये वाढ करण्याचा आहे, नवीन योजना राबवण्याचा आहे। आर्थिक निर्णय घेत असताना या आठवड्यामध्ये दक्षता बाळगावी। गुंतवणूकदारांनी हा आठवडा सावधपणे व्यतीत करावा। शेअर्स, कमोडिटी मार्केट आणि जमिनीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींनी या आठवड्यामध्ये सावधानता बाळगणं गरजेचं आहे। या आठवड्यातील 25, 26 आणि 29, 30 मे हे 4 दिवस तुम्हाला सावधपणे व्यतीत करावे लागतील। या 4 दिवसांमध्ये तुम्हाला मोठं नुकसान घडण्याची शक्यता आहे, त्यामुळे गुंतवणूक करत असताना विशेष दक्षता बाळगावी। कुठल्याही आर्थिक प्रलोभनांना तुम्ही बळी पडू नये। महत्त्वाचे निर्णय घेत असताना दुसऱ्यावर अवलंबून राहू नये। हा आठवडा वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी सावधपणे व्यतीत केल्यास मोठं आर्थिक नुकसान तुमचं टळू शकतं। या आठवड्यामध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची गरज भासल्यास 27, 28 आणि 31 मे हे 4 दिवस तुम्ही राखीव ठेवावेत। कुठलाही महत्त्वाचा निर्णय घेत असताना, कुठल्याही महत्त्वाच्या कागदपत्रांवर सही करत असताना कायदेशीर बाबींचा या आठवड्यात तुम्ही विचार करावा। सावधपणे वागावं। व्यावसायिकांसाठी हा आठवडा दगदगीचा आणि धावपळीचा जाण्याची शक्यता आहे। लोखंडाशी निगडीत कारखानदारांनी या आठवड्यामध्ये विशेष दक्षता बाळगावी। कामगारांशी कुठल्याही स्वरूपाचा या आठवड्यात तुम्ही मतभेद वाढवू नये। खर्चाच्या प्रमाणामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। नोकरदार मंडळींसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे। नोकरदार मंडळींना या आठवड्यामध्ये सावधानता बाळगणं गरजेचं आहे। नोकरीमध्ये वरिष्ठांची मर्जी राखण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील। खर्चाच्या प्रमाणातही या आठवड्यामध्ये वाढ होईल। विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे। या आठवड्यामध्ये तुम्हाला काही अपेक्षित संधींचा लाभ होण्याची शक्यता आहे। प्रत्येक दिवसाचं नियोजन योग्य पद्धतीने केल्यास विद्यार्थ्यांना या आठवड्यामध्ये उत्तम संधी प्राप्त होतील। गृहिणींसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा जाईल। नवीन योजना राबवण्याचा जाईल। घरामध्ये पाहुण्यांची वर्दळ वाढेल, त्यामुळे तुमचे दिवस थोडे दगदगीचे जाण्याची शक्यता आहे। महत्त्वपूर्ण निर्णय तुम्ही घेऊ शकाल। वरिष्ठांचं, सहकाऱ्यांचं आणि कुटुंबातील सदस्यांचं तुम्हाला सहकार्य लाभेल। ज्येष्ठ नागरिकांनी या आठवड्यामध्ये कुठल्याही आर्थिक प्रलोभनांना बळी पडू नये। गुंतवणूक करत असताना विशेष दक्षता बाळगावी। आरोग्याच्या तक्रारी देखील या आठवड्यामध्ये वाढण्याची शक्यता आहे। उष्णतेचे आणि वाताचे विकार असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी विशेष दक्षतापूर्वक वागावं। या आठवड्यामध्ये निर्माण झालेल्या ग्रहांच्या प्रतिकूलतेचा प्रभाव कमी करण्यासाठी सोमवारी 26 मे रोजी येणाऱ्या सोमवती अमावस्येच्या तिन्ही सांजेच्या वेळेस तुम्ही घरामध्ये कालभैरवाष्टकाचा 3 वेळा पाठ करावा। घरामध्ये धूप जाळावं। घराच्या उंबऱ्याच्या बाहेर धूप जाळावं। शनी मंदिरामध्ये तिन्ही सांजेच्या वेळेस जाऊन तेल, काळे उडीद, खडा मीठ, काळं वस्त्र अर्पण करावं। 108 वेळा शनी मंत्राचा जप करावा आणि गरजूंना गडद लाल रंगाचं वस्त्र दान द्यावं। धनुराशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा प्रगतिकारक ग्रहमानाचा आहे, परंतु प्रत्येक दिवसाचा अंदाज आल्याशिवाय तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय घेत असताना विशेष दक्षता बाळगावी। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल, परंतु विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे। हा आठवडा धनुराशीच्या व्यक्तींच्या अडचणी वाढवणारा ठरू शकतो, त्यामुळे विशेष काळजी घ्यावी। प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत। नवीन योजना राबवत असताना विशेष दक्षता बाळगावी। हा आठवडा सामाजिक कार्यामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींनी सावधपणे व्यतीत करण्याचा आहे। या आठवड्यामध्ये चुकलेला एखादा निर्णय तुम्हाला दूरगामी नुकसान देणारा ठरू शकतो। या आठवड्यातील 25, 26, 29 आणि 30 मे हे 4 दिवस तुम्हाला लाभदायक ठरतील, भाग्यवृद्धिकारक ठरतील। कार्यक्षेत्रामध्ये वाढ करणारे हे 4 दिवस आहेत। महत्त्वपूर्ण निर्णय तुम्हाला योग्य पद्धतीने घेता येणारे आहेत। गुंतवणूक करण्यासाठी किंवा काही महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी हे 4 दिवस तुम्ही राखीव ठेवावेत। परंतु आठवड्याच्या मध्यात येणारे म्हणजे 27 आणि 28 मे आणि शेवटचा म्हणजे 31 मे हे 3 दिवस तुम्हाला त्रासदायक ठरणारे आहेत।
या 3 दिवसांमध्ये तुमच्या अडीअडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। धनुराशीच्या व्यक्तींसाठी या आठवड्यातील प्रगतीचा आलेख जरी चढ उताराचा असला तरी देखील तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल। या आठवड्यातील प्रत्येक दिवसाचं नियोजन योग्य पद्धतीने केल्यास कुठलंही आर्थिक नुकसान तुम्हाला होणार नाही। आत्मविश्वास टिकून ठेवावा। महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्ही गुरुजनांच्या सानिध्यात राहावं। व्यावसायिकांसाठी हा आठवडा प्रगतिकारक ग्रहमानाचा लाभ देणारा नक्की आहे, परंतु तुमच्या अडीअडचणी वाढवणार देखील आहे। या आठवड्यामध्ये कामगारांशी तुम्ही मतभेद टाळावेत। यंत्रसामुग्रीच्या दुरुस्त्या या आठवड्यामध्ये वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे सावधानता बाळगावी। शांत चित्ताने आणि स्थिर मनाने प्रत्येक प्रसंगाला सामोरं गेल्यास, आत्मविश्वास टिकून ठेवल्यास, प्रसंग परिस्थितीमध्ये गुरुजनांचा सल्ला घेतल्यास या आठवड्यातील कुठलाही वाईट परिणाम तुमच्या कार्यक्षेत्रावर होणार नाही। नोकरदार मंडळींसाठी हा आठवडा धावपळीचा आणि दगदगीचा जाण्याची शक्यता आहे। महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य या आठवड्यामध्ये प्राप्त होईल। वरिष्ठांची आणि सहकाऱ्यांची मर्जी तुमच्यावर राहील, परंतु तुम्हाला या आठवड्यामध्ये कार्य तत्पर राहावं लागेल। विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा प्रगतिकारक ग्रहमानाचा लाभ देणारा आहे। तुमच्या अडीअडचणी सोडवणारा हा आठवडा आहे। वरिष्ठांचं आणि गुरुजनांचं मार्गदर्शन या आठवड्यामध्ये तुम्हाला प्राप्त होईल। गृहिणींसाठी हा आठवडा थोडा दगदगीचा जाईल। या आठवड्यामध्ये तुमच्यावर महत्त्वाचे निर्णय घेण्याची जबाबदारी येईल। हे निर्णय तुम्ही योग्य पद्धतीने घेऊ शकाल। थोडी धावपळ दगदग होण्याची शक्यता आहे, परंतु तुमचा आनंद आणि उत्साह या आठवड्यामध्ये वाढलेला आहे। वरिष्ठांचं आणि सहकाऱ्यांचं, कुटुंबातील सदस्यांचं सहकार्य तुम्हाला प्राप्त होईल। तुमच्या कार्यकुशलतेचं सर्वांकडून कौतुक होईल। ज्येष्ठ नागरिकांसाठी हा आठवडा प्रगतिकारक ग्रहमानाचा आहे, परंतु तुमच्या आरोग्याच्या तक्रारी देखील वाढवणारा आहे। थोडे खर्चाचे प्रमाण देखील तुमचं वाढेल। या आठवड्यामध्ये तुम्हाला तुमच्या आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करता कामा नये। कुठलेही लहान-सहान आजार झाल्यास तुम्ही योग्य तपासणी करावी। या आठवड्यामध्ये निर्माण झालेल्या ग्रहांच्या प्रतिकूलतेचा प्रभाव कमी करण्यासाठी सोमवारी 26 मे रोजी येणाऱ्या शनैश्चर जयंती आणि सोमवती अमावस्येच्या तिन्ही सांजेच्या वेळेस शनी मंदिरामध्ये जाऊन 5 दिवे लावावेत। शनी महाराजांसमोर धूप लावावं, एक नारळ, काळं वस्त्र अर्पण करावं आणि गरजूंना तळलेल्या पदार्थांचं दान करावं। मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा संमिश्र लाभाचा आहे। प्रत्येक दिवसाचा अंदाज आल्याशिवाय तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ नये। नवीन योजना राबवत असताना तुम्ही दक्षता बाळगावी। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत। हा आठवडा अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला साथ देणारा ठरेल। धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा मोठा सहभाग वाढेल। आठवड्याच्या सुरुवातीचे 4 दिवस म्हणजे 25, 26, 27 आणि 28 मे हे तुम्हाला उत्तम लाभाचे जाणार आहेत। या 4 दिवसांमध्ये तुमची भाग्य वृद्धी होईल। तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे दिवस व्यतीत करता येतील। कौटुंबिक सौख्य तुम्हाला प्राप्त होईल। कुटुंबाशी निगडीत आणि घरातील लहान मुलांशी निगडीत, ज्येष्ठ मंडळींशी निगडीत निर्माण झालेल्या अडीअडचणी सोडवण्यामध्ये देखील या 4 दिवसांमध्ये तुम्हाला यश येणार आहे। महत्त्वाचे आर्थिक निर्णय आठवड्याच्या सुरुवातीला तुमचे योग्य ठरतील, त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी आठवड्याच्या सुरुवातीचे 4 दिवस उत्तम लाभाचे आहेत। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयांचे आहेत। नवीन योजना राबवण्याचे आहेत। शेअर्स, कमोडिटी मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींसाठी आठवड्याच्या सुरुवातीचे हे 4 दिवस उत्तम लाभाचे आहेत। यानंतर येणारे 2 दिवस म्हणजे 29 आणि 30 मे हे तुम्हाला सावधपणे व्यतीत करावे लागतील, कारण या 2 दिवसांमध्ये तुमच्या खर्चाच्या प्रमाणामध्ये वाढ होईल। आर्थिक प्रलोभनांना तुम्ही या 2 दिवसांमध्ये बळी पडू शकता, त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी। त्यानंतरचा 31 मे हा पुन्हा तुम्हाला उत्तम लाभाचा, भाग्यवृद्धीचा, कौटुंबिक सौख्याचा जाईल। महत्त्वाचे निर्णय या शेवटच्या दिवसामध्ये तुमचे योग्य ठरतील। म्हणजे या आठवड्यातील 25, 26, 27, 28 आणि 31 मे हे तुम्हाला उत्तम लाभाचे आहेत, भाग्यवृद्धीचे आहेत। व्यावसायिकांसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा जाईल। प्रगतिकारक ग्रहमानाचा लाभ देणारा जाईल। नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्ही पाठपुरावा करू शकाल। व्यवसायाशी निगडीत नवीन गणित तुमचे या आठवड्यात योग्य ठरतील। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल। तुमच्या कार्याची व्याप्ती वाढेल। तुमच्या निर्णय क्षमतेचं सर्वांकडून कौतुक होईल। नोकरदार मंडळींसाठी हा आठवडा प्रगतिकारक ग्रहमानाचा लाभ देणारा ठरेल। नोकरीमध्ये अपेक्षित असलेल्या बदलांचा तुम्ही पाठपुरावा करावा। हा आठवडा अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला साथ देणारा ठरेल। गृहिणींसाठी हा आठवडा आनंद आणि उत्साहाचा जाईल। तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला दिवस व्यतीत करता येतील। महत्त्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरतील। या आठवड्यामध्ये तुम्ही अनेक नवीन योजना राबवू शकाल। ज्येष्ठ नागरिकांना हा आठवडा आनंद आणि उत्साह देणारा ठरेल। पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला आर्थिक लाभ होतील आणि भाग्यवृद्धी होईल। सोमवारी 26 मे रोजी येणाऱ्या शनैश्चर जयंतीच्या तिन्ही सांजेच्या वेळेस तुम्ही शनी मंत्राचा 108 वेळा जप करावा। गरजूंना काळं आणि लाल वस्त्र दान करावं। कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा प्रगतिकारक ग्रहमानाचा आहे। या आठवड्यामध्ये तुमच्या 7.5चा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे। महत्त्वपूर्ण निर्णय तुमचे या आठवड्यामध्ये योग्य ठरतील। व्यवसायाशी निगडीत महत्त्वपूर्ण निर्णय तुम्ही घेऊ शकाल। नवीन योजनांचा तुम्ही पाठपुरावा करू शकाल।
हा आठवडा अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला साथ देणारा ठरेल। या आठवड्यामध्ये घेतलेले निर्णय तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये उत्तम लाभ देणारे ठरतील। कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा प्रगतिकारक ग्रहमानाचा आहे, भाग्यवृद्धीचा आहे, कौटुंबिक सौख्याचा आहे आणि सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त करून देणारा आहे। या आठवड्यातील सुरुवातीचे 6 दिवस म्हणजे 25, 26, 27, 28, 29 आणि 30 मे हे तुम्हाला उत्तम लाभाचे जाणार आहेत, अनुकूलता प्रदान करणारे आहेत। त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करावेत। गुंतवणूकदारांसाठी, जमिनीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींसाठी, शेअर्स, कमोडिटी मार्केट, लोखंडाशी निगडित व्यापार व्यवसाय करणाऱ्या मंडळींसाठी या आठवड्यातील हे 6 दिवस प्रगतिकारक ग्रहमानाचे आहेत। शेवटचा 31 मे हा तुम्ही सावधपणे व्यतीत करावा। या 31 मेला तुमच्या खर्चाच्या प्रमाणामध्ये वाढ होऊ शकते आणि आरोग्याच्या तक्रारी देखील वाढू शकतात। व्यावसायिकांसाठी हा आठवडा प्रगतिकारक ग्रहमानाचा आहे, महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे, नवीन योजना राबवण्याचा आहे। तुमचा आत्मविश्वास वाढवणारं या आठवड्यातील ग्रहमान आहे, त्यामुळे तुम्ही उत्तम निर्णय घेऊ शकाल। सहकाऱ्यांचं, कामगारांचं तुम्हाला सहकार्य प्राप्त होणार आहे। नोकरदार मंडळींसाठी या आठवड्यामधील ग्रहमान उत्तम लाभाचं आहे। तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला दिवस व्यतीत करता येतील। नोकरीमधील अडीअडचणी तुम्हाला सोडवता येतील। वरिष्ठांचं, सहकाऱ्यांचं सहकार्य तुम्हाला प्राप्त होईल। बढती, बदली किंवा पगारवाढीशी संबंधित अडीअडचणी सोडवण्यामध्ये देखील तुम्हाला यश येईल। विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा प्रगतिकारक ग्रहमानाचा आहे। गेल्या काही दिवसांपासून तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल। वरिष्ठांचं आणि गुरुजनांचं मार्गदर्शन तुम्हाला प्राप्त होईल। गृहिणींसाठी हा आठवडा आनंद आणि उत्साह देणारा आहे। तुमच्या मनाप्रमाणे दिवस तुम्हाला व्यतीत करता येतील। ज्या महिलांचे गृह उद्योग आहेत किंवा नोकरीपेशा महिलांसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वाचा आहे। व्यवसायाशी निगडित अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल। नोकरीमधील अडीअडचणी देखील तुम्हाला सोडवता येतील। हा आठवडा अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला साथ देणारा ठरेल। ज्येष्ठ नागरिकांच्या अडीअडचणी या आठवड्यामध्ये सुटतील। आरोग्याशी निगडित तक्रारी या आठवड्यामध्ये कमी होतील। आनंद आणि उत्साह तुमचा वाढलेला असेल। पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला उत्तम लाभ होतील। सोमवारी 26 मे रोजी येणाऱ्या सोमवती अमावस्या आणि शनैश्चर जयंतीच्या तिन्ही सांजेच्या वेळेस 108 वेळा शनी मंत्राचा जप करावा। घराबाहेर आणि घरामध्ये धूप लावावं। शनी मंदिरामध्ये जाऊन काळे उडीद, खडा मीठ, एक नारळ, काळं वस्त्र, हार, नारळ आणि 21 रुपये दक्षिणा अर्पण करावी। शनी मंत्राचा 108 वेळा जप करावा आणि गरजूंना लाल रंगाचं वस्त्र दान करावं। मीन राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण जाईल। 7:30ची तीव्रता या आठवड्यामध्ये कमी होईल। महत्त्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरतील। नवीन योजनांचा पाठपुरावा तुम्हाला या आठवड्यामध्ये करता येईल। या आठवड्यातील एकही दिवस तुम्हाला प्रतिकूलता दर्शवत नाही, त्यामुळे तुमचे निर्णय योग्य ठरतील। महत्त्वपूर्ण निर्णयांचा तुम्हाला या आठवड्यामध्ये पाठपुरावा करता येईल। या आठवड्यामध्ये तुम्हाला लाभलेली ग्रहांची ही अनुकूलता तुमच्या शनीच्या 7:30चा प्रभाव कमी करणारा ठरेल। त्यामुळे तुमचा आनंद आणि उत्साह वाढलेला असेल। महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी या आठवड्यामध्ये तुम्हाला ग्रहांची साथ लाभेल। हा आठवडा तुम्हाला आर्थिक स्थिरता देईल, कौटुंबिक सौख्य देईल, भावंडांशी निगडित अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश देईल, कौटुंबिक अडीअडचणी सोडवण्यामध्ये यश देईल, प्रगतिकारक निर्णय घेण्यासाठी तुम्हाला साथ देणारा ठरेल। अशा अनेक बाबतीमध्ये हा आठवडा तुम्हाला उत्तम लाभाचा आहे। व्यावसायिकांसाठी या आठवड्यामध्ये उत्तम लाभाचं ग्रहमान आहे। महत्त्वपूर्ण निर्णय तुमचे या आठवड्यात योग्य ठरणारे आहेत। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल। व्यवसायाशी निगडित अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल। कामगारांचं आणि सहकाऱ्यांचं सहकार्य तुम्हाला प्राप्त होईल। नोकरदार मंडळींसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे, नवीन योजना राबवण्याचा आहे। 7:30च्या प्रभावामुळे नोकरीमध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी कमी करण्यामध्ये तुम्हाला यश येईल। महत्त्वपूर्ण निर्णयांचा तुम्हाला या आठवड्यामध्ये पाठपुरावा करता येईल। हा आठवडा अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला साथ देणारा ठरेल। विद्यार्थ्यांसाठी या आठवड्यामध्ये उत्तम लाभाचं ग्रहमान आहे। परदेशामध्ये शिक्षण घेणं, वास्तव्य करणं यासाठी तुम्ही या आठवड्यामध्ये प्रयत्न करावेत। या प्रयत्नांना येणाऱ्या काळामध्ये यश येईल। हा आठवडा अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी लाभदायक आहे। गृहिणींसाठी हा आठवडा उत्तम लाभाचा जाईल, आनंद आणि उत्साहाचा जाईल। तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला दिवस व्यतीत करता येतील। कुटुंबातील सदस्यांचं सहकार्य तुम्हाला या आठवड्यामध्ये प्राप्त होईल। ज्येष्ठ नागरिकांसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे, नवीन योजना राबवण्याचा आहे। या आठवड्यामध्ये अपेक्षित असलेलं यश तुम्हाला प्राप्त होणार आहे। पूर्वी केलेल्या गुंतवणुकीमधून तुम्हाला लाभ होईल। सोमवारी 26 मे रोजी येणाऱ्या सोमवती अमावस्येच्या तिन्ही सांजेच्या वेळेस तुम्ही घरामध्ये धूप जाळावं। या धुपामध्ये 5 लवंगा, 1 वेलदोडा, थोडा भीमसेन कापूर, काळे तीळ यामध्ये 1 चमचा तूप घालावं आणि हे सर्व मिश्रण धुपामध्ये ठेवून हे धूप जाळून 1 चमचा तूप घालावं आणि हे पेटलेलं धूप ही सर्व सामग्री आपल्या घरामध्ये 3 वेळा फिरवावी। अडीअडचणी दूर होण्यासाठी भगवंताला प्रार्थना करावी आणि आपल्या उंबऱ्याच्या बाहेर नेऊन ठेवावं।